चीनचे परराष्ट्र धोरण आपलं जे होतं ते जैसे थे धोरण होतं आणि आपण कायम सीमावाद लावून धरलेला होता. आपण हं. तिथे कधीही सोडलेला नाहीये. हां. आता जे ठरतंय ते असं की सीमावादामध्ये प्रत्यक्ष भांडण करायचं नाही. ओके. ज्या कारणाने दोन्ही देशांना फायदा होईल ती कारणं पुढे रेटायची आणि एकूण पूर्वीचं जे कडवट भांडण होतं हां. त्याच्याऐवजी सामोपचाराची भूमिका घ्यायची. हं. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय संबंधात कोणीही कायमचा मित्र आणि कायमचा कायमचा शत्रू शत्रू नसतो. नसतो. कायम काय असतं तर देशाचे सेल्फ इंटरेस्ट, हं. देशाला जे फायदे होणार आहेत त्या गोष्टी कायम असतात आणि तसं जर झालं तर चीनचं आणि आपलं भांडण असायचं काहीच कारण नाही. हं. हं. अक्साई चीनवरती नंतर निर्णय करून घेता करता येतो. येईल. बरं मग आता चीन पाकिस्तान. आणि म्हणजे म्हणजे मग याचा हा. अर्थ असा आहे की चीन आणि रशिया हे भारताला सध्या त्यांच्या सोबतीनं घेऊ पाहतात, कारण हे जर त्रिकूट एकत्र असेल तर मग अमेरिकेला उत्तर देणं हे सोपं जाईल, सशक्त होतील अमेरिकेच्या विरोधात तीनही देशांची एकी. नाही, गंमत काय सांगतो, हं. युक्रेनची लढाई ज्या क्षणी थांबेल हां. त्या क्षणी अमेरिका आणि युरोपचं सगळं लक्ष चीनकडे येईल. ओके. सध्या चीन इज एन्जॉईंग की ते युक्रेनमध्ये अडकले तर आमच्याकडे कोणी बघत नाहीये. हं. अमेरिकेला चीन तैवानला जे धाक दाखवतो ना ते अजिबात आवडत नाही. हं. शी जिनपिंगनी परवा स्टेटमेंट केलंय की तैवानवरती आम्ही ट्रम्प राज्यावर असेपर्यंत लक्ष सुद्धा देणार नाही. ही सामोपचाराची भाषा त्यांनी अशा करता केली की युक्रेनचं लढाई थांबली तर यांचं लक्ष पूर्णपणे चीनकडे लागणार आहे आणि तसं त्याला प्रोटेक्ट करण्याकरता चीन आता भारत रशियाची मूठ बांधतोय. हं. हे सगळं स्वार्थी कार्यक्रम चाललेला आहे. हो. आपण काही घनिष्ठ मित्र आहोत अशातली गोष्ट अजिबात नाही. ते बदलू शकतात तसं आपणही बदलू हं. शकतो. हं. याच्यानी जर अमेरिकेला सुबुद्धी सुचली, जी सुचेल असं आता लक्षणं दिसत आहेत की ते टॅरिफ वगैरे काढून टाकले तर आपण अमेरिकेशी काही भांडण करायचं कारणच नाहीये. हं. हं. रशियाचं तेल आपण घेतच राहणार आहोत.